राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाने जी थप्पड लगावली आहे त्याचा अर्थ जरा राजकारणाच्या पलीकडे जाऊन समजून घेतला पाहिजे. राजकीय नेत्यांची प्रत्येक कृती राजकारणच असते, ह्याच्यात वेगळं सांगायची काही गरज नाही. पण त्याचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर थोडं राजकारणाच्या पलीकडचा विचार केला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे बदनामीचा जो खटला आहे तो फौजदारी स्वरूपात गृहीत धरला गेलेला आहे. परदेशामध्ये तसं नाही येते, म्हणजे त्यांच्याकडे ते दिवाणी स्वरूपामध्ये असतात, म्हणजे काही एक रक्कम दिल्या घेतल्याच्यानंतर तो विषय मिटतो. पण आपल्याकडे तसं नाही, तो एकूण सगळ्या भारतीय याच्यामध्ये. आणि ही आत्ताची गोष्ट नाही, नेहरूपासून चालत आलेली गोष्ट आहे. जे आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावानं ढोल पिटवतात ना, आणि ते नेहरूची जेव्हा गोष्ट सांगतात तेव्हा मजरू सुलतानपुरीला ज्या ओळींसाठी नेहरूंनी तुरुंगात टाकलं होतं त्या ओळी तुम्हाला मी सांगतो. ईश्वरण सिंग भंडारी म्हणून सर्वोच्च न्यायालयातले ज्येष्ठ असे वकील आहेत, त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये ह्या ओळी उच्चारल्या होत्या. कोणीही याचा उल्लेख करत नाही. आणि आज ज्या वाटेल त्या गोष्टी राहुल गांधी बोलतात, तुम्ही त्या मजरूच्या ओळी लक्षात घ्या, ज्याच्यामुळे तुरुंगात जावं लागलेलं मजरू सारख्या लोकप्रिय कवीला, ज्याला नंतर दादासाहेब फाळके पुरस्कार याच काँग्रेसनी म्हणजे नरसिंहराव पंतप्रधान असताना दिला होता. त्यांना कुठल्या ओळीसाठी तुरुंगात जावं लागलं होतं? अमन का झेंडा इस धरती पर किसने कहा लहराना पाए. अमन का झेंडा इस धरती पर म्हणजे चीननी जो भाग व्यापलेला होता ना, अमन का झेंडा जिस धरती पर किसने कहा लहराना पाए, ये भी है कोई हिटलर का चेला, ये भी है कोई हिटलर का चेला, मार ले साथी जाने न पाए, कॉमनवेल्थ का दास है नेहरू. ही ओळे ज्याच्यामुळे त्यांना तुरुंगात जावं लागलेलं आहे. कॉमनवेल्थ का दास है नेहरू, मारले साथी जाने न पाए, या मजरूच्या ओळी आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याकडं बदनामीचा जो खटला आहे तो फौजदारी स्वरूपामध्ये गेला, दिवाणी स्वरूपात न जाता. आता तुम्ही राहुल गांधीच्या प्रश्नावरती या. राहुल गांधी खरं तर एका व्यक्ती हे म्हणजे कॉमनवेल्थ का दास आहे नेहरू, नेहरूला उद्देशून ओळ होती, काही अशा खूप मोठ्या समूहाला कोणाला नव्हती. इथे राहुल गांधी अडकले असे आहेत की सारे मोदी चोर है असं वाक्य येते. त्याच्यामुळे मोदी समूह म्हणजे मोदी नावाचं जे एक पोटजात आहे त्या ह्याच्यामध्ये गुजरातमध्ये, ते सगळे लोक आता त्याच्या पाठीमागे लागलेत की तुम्ही या मोदी सगळ्या जातीचाच अपमान केलेला आहे म्हणून. आता अडचण अशी आहे की जेव्हा हा खटला दाखल झाल्याच्या नंतर जे कोणी त्यांचे कायदेशीर सल्लागार आहेत त्यांनी सगळ्यात पहिला स्टँड असा घ्यायला हवा होता, जे आता बाकीचे तज्ज्ञ सांगतायत. मला अक्कल नाही ती, मी सांगतोय असातला प्रकार नाही की मी असं म्हणालो नाही, माझ्या म्हणण्याचा असा अर्थ निघत नाही, माझ्या म्हणण्याचे संदर्भ वेगळे होते, अशा पद्धतीनं काहीतरी बाजू बचावात्मक पातळीवरती मांडल्या जायला पाहिजे होती वकिलाकडून. पण राहुल गांधी म्हणजे गांधी आहेत, सावरकर नाही. त्याच्यामुळे ते मी बोललो, हे सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा ट्रायल कोर्टामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हा जेव्हा खटला उभा राहिला, सगळे साक्षी पुरावे जे म्हणतो आपण खालच्याच कोर्टामध्ये होत असतात. उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये साक्षी पुरावे होत नाहीत. हे ज्या पद्धतीनं कायद्याच्या कचाट्यात राहुल गांधीला अडकवलेलं आहे ते समजून घ्या. आणि ते स्वतःहून अडकलेत, कोणी त्यांना अडकवायची पण गरज नव्हती. हा खटला जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ट्रायल कोर्टामध्ये आला त्याच वेळेस तुम्ही ही भूमिका घेऊ शकत होते, माझ्या म्हणण्याचा असा अर्थ नव्हता, मी पूर्णपणे नकार देतो आहे. मग समोरच्यावर जबाबदारी आली असती की हे असंच कसं म्हटले हे सिद्ध करायची. या शब्दांमुळे आमचं काय बदनामी होते असं जेव्हा समोरचा आरोप करतो तेव्हा तुम्हाला ही भूमिका व्यावहारिक पातळीवरती घ्यावी लागते की मला असं म्हणायचंच नव्हतं. हे तर उलट झालं. राहुल गांधी म्हणले हो मी बोललेलो आहे. म्हणजे पहिल्यांदाच ह्यांनी ज्याला लीगल ब्लंडर म्हणतात ते असं करून टाकलं की ह्यांनी ते डिनाय केलं, म्हणजे ॲक्सेप्ट केलं, तो आम्ही हे बोललेलो आहे. आता पुढचा मुद्दा असतो की माफी मागायचा. जेव्हा ट्रायल कोर्टामधून हे सेशन कोर्टामध्ये गेलं तेव्हाही यांना संधी होती की हे सगळं असं आहे, तुम्ही कबूल केलेलं आहे की तुम्ही असं बोललेलं आहात, तुम्हाला ह्याच्याबद्दल काय म्हणायचं होतं आणि तुम्ही त्यांची भावना दुखावल्या गेलेली आहे म्हणून. आधी यांनी स्टँड घेतला आम्ही ललित मोदी नीरव मोदी बद्दल बोलतो म्हणून. पण जेव्हा वाक्य असं आहे की सारे मोदी चोर आहे, सारे मोदी असं म्हटल्यामुळे मोदी सगळ्या ज्यांचं आडनाव मोदी त्यांना ते लागू पडतं, तो पुढे विषय आला. आता सगळ्यात व्यावहारिक पातळीवरती राहुल गांधीला सल्ला त्यांच्या जे काही सगळे बसलेले ना तिथं पत्रकारातले लिब्रांडू म्हणून जातात, त्या काय कायदेतज्ञातले लिब्रांडू म्हणून घंटा तज्ज्ञ आपल्याकडचे महान आहेत तसे, त्यांनी यांना सांगायला पाहिजे होतं की तुम्ही माफी मागून विषय मिटवा. हा सेशन कोर्टामध्ये वरती जाऊ देण्यात काही मतलब नाहीये. ही हाच प्रकार अरविंद केजरीवाल यांनी 3 वेळा केलेला आहे.
त्यांनी ज्या पद्धतीनं माफी मागितली गडकरींची असो किंवा अरुण जेटलीची असो, या विविध त्याच्यामुळे ते सुटले म्हणजे बाकीचं राजकारण करायला मोकळे झाले. असं राहुल गांधीसारखे खेट्या मारणे आणि ह्या कोर्टातून त्या कोर्टामध्ये असं करायची वेळ आली नाही. त्याच्यामुळे दुसरा मुद्दा होता जेव्हा माफी मागायचा तेव्हा राहुल गांधींनी सावरकर नाही मी गांधी आहे माफी मागायला, म्हणजे हे जे काही उद्धटपणाचं वाक्य होतं ना ते त्यांना असं भोवलं की आता त्यांना ती जी सगळी न्यायालयीन प्रक्रिया आहे ती भोगणं आलं. ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त शिक्षा जी 2 वर्षाची बरोबर ती तेवढाच मुद्दा पकडून असं समजूयात यांच्या म्हणण्याप्रमाणे की हे सगळं भाजपचं प्लान आहे, हे भाजपचं कटकारस्थान आहे. हा एक भाग झाला, आपण मान्य करून सोडून देऊ. अरे पण तुम्ही त्याच्यामध्ये गेलात कशाला? हा जर चक्रव्यूह आहे हा दिसत होता, तुम्ही त्याच्यामध्ये प्रवेश केला कशाला? हा मुद्दा आहे. तुम्ही राजकीय नेते आहात. आता अडचण अशी आहे की उच्च न्यायालयाने यांना थप्पड लगावलेली आहे, म्हणजे स्टे. यांना जी म्हणजे शिक्षा झालेली आहे ती शिक्षा त्याला जर काय म्हणता येईल तुम्हाला की ह्यांचं म्हणत तातडीने याच्यावरती सुनावणी घ्यावी. कारण की आता जे प्रकरण असं आहे की त्याच्यामध्ये त्यांना शिक्षा झालेली, ते फक्त जामिनावरती सुटलेले, त्यांची शिक्षा रद्द झालेली नाही. कन्व्हिक्शन कायम आहे. देर इज नो स्टे ऑन कन्व्हिक्शन. त्यांना फक्त बेल मिळाली, जमानत मिळालेली आहे, पण शिक्षा कायम आहे. अडचण इथं आहे आणि जोपर्यंत शिक्षा कायम आहे तोपर्यंत ते खासदार राहू शकत नाहीत. आता ह्याची पुढची गुंतागुंत अशी आहे की हे सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन शिक्षेला स्थगिती मागणार असतील तर जे कोणी कायद्याचे तज्ज्ञ सांगतायत की ट्रायल आणि सेशन कोर्टमध्ये जे काही साक्षी पुरावे नाही झालेले त्याच्यामध्ये फारसा बदल करता येत नाही. तुमच्या जमिनाच्या बाबतीमध्ये थोडंफार तुम्हाला काही बदल होऊ शकतो किंवा एखाद्या वेळेस शिक्षेचा कालावधी कमी जास्त होऊ शकतो किंवा ह्याच्यामधून जो वेळखाऊपणा असतो, म्हणजे जे त्याच्यातलेच काही तज्ज्ञ आता सांगतात की यांचा आता लालू प्रसाद यादव झाला, बसा अडकून, तुम्ही निवडणूकच लढवू शकत नाही. या सगळ्या गोष्टीमुळे जर वेळ गेला, काल अपव्यय झाला, जसं महाराष्ट्राच्या केसमध्ये झालेलं आहे. सगळ्यांना वाटत होतं की ताबडतोब 16 आमदार बरखास्त झाले, सरकार पडलं आणि वगैरे वगैरे सगळ्या वल्गना या घंटा तज्ज्ञांनी केलेल्या होत्या. तेव्हापासून त्याच्यातले तज्ज्ञ असं सांगत होते अशा पद्धतीचं काही घडू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाला हे आमदार अपात्र ठरवण्याचा अधिकारच नाही, पण हे मान्यच करायला तयार नव्हते. त्याच पद्धतीनं आताही राहुल गांधीच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये ट्रायल अँड सेशन कोर्टमध्ये जी शेवटची संधी होती ती राहुल गांधीला शिल्लक नाही. आता त्यांना शिक्षा भोगणंच आहे. कमी आहे का जास्त इतकाच त्याच्यातला फार प्रश्न असू शकतो, किंवा तुम्हाला जामीन किती मिळू शकतो, किंवा अजून वेळ काढूपणा किती होऊ शकतो. म्हणजे ह्याच्यातल्या 2-3 शक्यता आहेत. राहुल गांधींची 2 वर्षापेक्षा कमीची जर शिक्षा झाली तर त्याच्यातून त्यांची खासदारकी वाचली, पण त्यांना ती प्रत्यक्ष शिक्षा भोगावी लागते. कारण की त्यांनी खालच्या कोर्टामध्ये मी असं बोललेलं हे कबूल केलेलं आहे. साक्षी पुराव्याचा मुद्दा संपला, आता तो पुढे येत नाही. आता फक्त पुढचा जो केस निघतो की समजा चुकून त्या खालच्या न्यायालयामधल्या निर्णयामध्ये जर काही तांत्रिक चुका असतील किंवा अपुरेपणा राहिलेला असेल तरच तो फक्त दुरुस्त केला जातो वरच्या कोर्टामध्ये. आता समजा, आणि दुसरा एक सध्यातला गंभीर मुद्दा असा आहे की जे उच्च न्यायालयाने ते नोंदवलेलं आहे, कुठल्याही गुन्हेगार जेव्हा समोर येतो तेव्हा त्याच्या बाबतीमध्ये एक प्रश्न असा असतो की हा यापूर्वी कुठल्या गुन्ह्यामध्ये सापडलेला आहे का, आणि अशा स्वरूपातले गुन्हे याच्यावरती आहेत का. राहुल गांधीच्या बाबतीमध्ये असा प्रकारे 1-2 नाही, तब्बल 10 खटले याच संदर्भातले त्यांच्यावरती चालू आहेत. त्याच्यामुळे हा जो विरोधी पक्षाचा जो म्हणजे ज्यांनी दावा केला पूर्णेश मोदी यांनी, त्यांचा जो त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे की हा माणूस हे ठरवून करतो आहे, पुन्हा पुन्हा करतो आहे. एखाद्या वेळेस केलं त्याचा उद्देश वेगळा असेल, तो जरी नाही म्हटला तरी समोरचे समजून घेऊ शकतात. पण इथे यांना मी काय सावरकर नाही, मी काय गांधी आहे, आणि हे पुन्हा पुन्हा केलेलं असल्यामुळे 1-2 नाही, राहुल गांधींवरती 10 खटले चालू आहेत याच पद्धतीचे. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्यांना याच्यातून फारसं काही काय म्हणता येईल त्याला, राहत असा जो शब्द आहे, दिलासा मराठीमध्ये म्हणायचं असेल तर दिलासा मिळू शकेल असं नाही. स्वतःहून स्वतःची गोची राहुल गांधींनी करून घेतलेली आहे. आता ह्याचा फायदा कोणी राजकीय दृष्ट्या घेत असेल तर तो मुद्दा वेगळा, पण हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला राजकारण बाजूला ठेवावं लागेल. स्वतःची जी गोची राहुल गांधींनी करून घेतली त्याच्यावरची ही उसंत वाणी. राहुलच्या पुन्हा बसे श्रीमुखात, काँग्रेस दुःखात बुडालेली. सारे मोदी चोर, केली बडबड, आता फड फुकटची. उच्च न्यायालय स्थगिती फेटाळे, लावा म्हणे टाळे तोंडाला ते.
बोलावे जपून ठेवावी मर्यादा नैतिक कायदा पाळावा तो. फरक ना कळे मुक्तनी मोकाट लागते झेंगाट मागे यायचे. माफी मागण्याची गमावली संधी म्हणे मी तो गांधी उद्धट हा. कांत कायद्याचा बसला दणका तुटला मणका राहुलचा. तुटला मणका राहुलचा. ज्या पद्धतीनं काँग्रेसींनी छाती बडवायला सुरुवात केली ती तर म्हणजे काय म्हणावं की कायद्याचे जे जे काही सगळे मार्ग होते ते तुम्हाला सगळे उपलब्ध होते, वैध मार्ग सगळे उपलब्ध होते, ते तुम्ही पाळले नाहीत. तुम्हाला अपमान वाटला की सुरतच्या कोर्टामध्ये जायचं कसं म्हणून, आणि हे सगळं तुमच्या अंगाशी आले. हाच प्रकार RSSच्या बाबतीमध्ये गांधीच्या हत्येमध्ये कसे ते सहभागी आहेत ह्याच्या बाबतीत असंच झालेलं आहे. भिवंडीच्या न्यायालयात तो खटला चालू आहे. त्याच्यानंतर सुशील मोदींनी बिहारमध्ये खटला दाखल केलेला आहे. हे परत त्याच ह्याच्यामध्ये अडकलेला चौकीदार चोरेचं जे प्रकरण झालं होतं, तुम्ही ज्या पद्धतीनं स्वतः भूते मीनाक्षी लेखींनी बरोबर सर्वोच्च न्यायालयात त्यांना गाठलं आणि लेखी तिथं तरी तुम्हाला लेखी माफी मागून सुटता आलं होतं. इथं ही संधी खालच्याच कोर्टात होती. आता माफीचाही मुद्दा नाही उरला. आता तुम्ही माफी मागू शकत नाही कारण की तुम्ही खालच्या कोर्टामध्ये ॲडमिट केलेले आहे. हे आता समोरच्यावर अवलंबून आहे पूर्णपणे. त्याच्यामुळे ह्यांनी स्वतःहून आपणहून खड्ड्यात जाऊन पडलेले, तर आता एकदा ते खड्ड्यात पडले म्हटल्याच्या नंतर वरतून विरोधक माती लोटायला काही कमी करत नाहीत. हे समजून घ्यायचं असेल तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन जो मूर्खपणा राहुल गांधींनी केलेला आहे आणि त्यांच्या सल्लागारांनी त्यांना तसे सल्ले दिलेले आहेत ते समजून घ्यावं लागेल. इथेच थांबूयात. धन्यवाद.